नमस्कार, मी प्राध्यापक मोहन चव्हाण, विभाग प्रमुख सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, के.आय.टी. कॉलेज कोल्हापूर. आपल्या सर्वांचे सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये स्वागत आहे. आपणास माहीतच आहे की माणसाच्या मूलभूत गरजा या अन्न, वस्त्र आणि निवारा असून सिव्हिल इंजिनिअरिंग प्रमुखतः निवारा या माणसाच्या मूलभूत गरजेशी संबंधित आहे. मुळात सिव्हिल म्हणजे समाजाशी निगडीत, त्यामुळे सिव्हिल इंजिनिअरिंग. सर्वसाधारण असा समज असतो की सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे फक्त बांधकाम संबंधित काम आणि ते काम करतो तो म्हणजे कॉन्ट्रॅक्टर. परंतु असे नसून सिव्हिल इंजिनिअरिंगची व्याप्ती फार मोठी आहे. तसे पाहिले तर आपल्या दैनंदिन व्यवहारात आपला संबंध सिव्हिल इंजिनिअरिंगची कुठे ना कुठे येतच असतो. आपण ज्या इमारतीत राहतो किंवा घरामध्ये राहतो ती इमारत एका स्ट्रक्चरल इंजिनिअर डिझाईन केलेली आहे. त्या इमारतीचा पाया आणि फुटिंग हे जिओटेक्निकल इंजिनिअरिंग आणि फाउंडेशन इंजिनिअरिंगने ठरवलेले आहे. आपण जे पाणी आपल्या वापरासाठी, आपल्या घरगुती वापरासाठी वापरतो ते पाणी पाईपलाईनच्या जाण्यामधून आपल्यापर्यंत पोहोचवले जाते. हे सर्व वॉटर सप्लाय इंजिनिअरिंगमध्ये येते व हे पिण्यायोग्य पाणी नदी, तलाव, धरणातून येते. याच धरणातून कालव्यामार्फत पाणी शेतीसाठी पोहोचवले जाते. हे सर्व वॉटर रिसोर्सेस अँड इरिगेशन इंजिनिअरिंगमध्ये येते. त्याचबरोबर सांडपाणी व त्याचे संकलन करून प्रक्रिया करणे हे सॅनिटरी इंजिनिअरिंगमध्ये येते. जेव्हा आपण ट्रॅफिकमधून मार्ग काढत रस्त्यावरून किंवा हायवेवरून जातो, यासंबंधीचे शिक्षण ट्रॅफिक इंजिनिअरिंग आणि हायवे इंजिनिअरिंगमधून दिले जाते. बऱ्याच वेळेला आपण मोठमोठ्या पुलावरून किंवा बोगद्यातून जात असतो. यांचा अभ्यास ब्रिज इंजिनिअरिंग आणि टनेल इंजिनिअरिंगमध्ये केला जातो. याचप्रमाणे समुद्र किनाऱ्यावर किंवा समुद्रात बांधल्या जाणाऱ्या स्ट्रक्चर्स याविषयीचं ज्ञान हे कोस्टल इंजिनिअरिंग आणि ऑफशोर स्ट्रक्चर्समध्ये शिकवले जाते. हे सर्व प्रकल्प करत असताना सुरुवातीला संपूर्ण सर्वे करावाच लागतो. त्यामुळे सर्वेइंगसुद्धा खूप महत्त्वाचे आहे. यासाठी वेगवेगळ्या अद्ययावत मशीन्स वापरल्या जातात. याप्रमाणे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विविध उपशाखा आहेत. त्यामध्ये स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग, जिओटेक्निकल इंजिनिअरिंग, फाउंडेशन इंजिनिअरिंग, वॉटर रिसोर्सेस अँड इरिगेशन इंजिनिअरिंग, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग, ट्रॅफिक इंजिनिअरिंग, हायवे इंजिनिअरिंग, कोस्टल इंजिनिअरिंग, ब्रिज इंजिनिअरिंग, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग इत्यादी. यापैकी के.आय.टी. कॉलेजमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगबरोबरच एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग हा स्वतंत्र डिग्री कोर्स शिकवला जातो. यावरून आपणास असे दिसून येते की सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रांचचा समाजाच्या सुविधांचा आणि समस्या समाधानाचा फार जवळून संबंध येतो. इंग्रजीमध्ये सिव्हिक म्हणजे नागरिकांसंबंधी आणि म्हणूनच नागरी सुविधा आणि समस्यांचा समाधान शोधणारा तो सिव्हिल इंजिनियर. हे सर्व थोडे सविस्तर सांगण्याचा उद्देश म्हणजे वर सांगितलेल्या क्षेत्रामध्ये सिव्हिल इंजिनियर्स नोकरीच्या संधी मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. आता आपण के.आय.टी. कॉलेजच्या सिव्हिल डिपार्टमेंटची सविस्तर माहिती घेऊया. सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट 1988 साली सुरू झालेलं आहे. त्यानंतर डिपार्टमेंटनं 2005 पासून जे पहिलं ॲक्रेडिटेशन मिळालं, तिथून पुढं त्याची वाटचाल यशाकडे सातत्याने सुरू आहे. पहिलं NBA ॲक्रेडिटेशन हे 2005 साली झालं. त्यानंतर 2007ला डिपार्टमेंटचा इनटेक 30 वरून 60 वरती वाढवण्यात आला. त्यानंतर दुसरे NBA ॲक्रेडिटेशन 2008 साली मिळालं. त्यानंतर 2011 साली डिपार्टमेंटचा इनटेक परत 60 वरून 120 करण्यात आला. त्यानंतर 2015 साली आम्हाला नॅकचं ॲक्रेडिटेशन मिळालं. त्याच्यानंतर 2017ला ऑटोनॉमस स्टेटस आमच्या के.आय.टीला मिळालं. त्याचबरोबर आमच्या डिपार्टमेंटला सुद्धा मिळालं. त्यानंतर तिसरं NBA 2018 साली आम्हाला मिळालं. त्यानंतर मला सांगायला अभिमान वाटतो, याच वर्षी जूनमध्ये आम्हाला चौथं NBAचं ॲक्रेडिटेशन मिळालेलं आहे. आमचं आता 4थ्या वर्षाला ऑटोनॉमस स्टेटस पोहोचलेलं आहे. या ऑटोनॉमस स्टेटसमध्ये सुद्धा आम्हाला जो ऑटोनॉमस स्टेटस मिळाल्यामुळे स्वातंत्र्य मिळतं,
अकॅडमिक स्वातंत्र्य ज्याला मी म्हणतो, त्याच्यामध्ये आम्ही प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग इंट्रोड्यूस केलेलं आहे, ज्याच्यामध्ये मुलं हे जे काही शिकतात, जे काही विषय शिकतात, त्याच्यातले प्रत्येक सेमिस्टरचा एक विषय हा प्रोजेक्ट बेस्ड लर्निंगद्वारे शिकवला जातो. ही संकल्पना खूप नवीन आहे. आता जगभर पाळंमुळं धरू लागलेली आहे. पण KITनं आता याच्यामध्ये सर्व कोर्सेससाठी ती अंमलात आणलेली आहे. त्यानंतर ऍक्टिव्हिटीज अंडर बिझनेस क्लब ही सुद्धा एक नवीन संकल्पना आहे. याच्यामध्ये मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा. नुसतं फक्त पुस्तकी शिक्षण न घेता त्यांना प्रेझेंटेशन्स करता यावेत, सेमिनार्स चांगल्या पद्धतीने देता यावेत, त्यांचं चौफेर नॉलेज वाढावं या दृष्टीनं ही ऍक्टिव्हिटी सुरू करण्यात आलेली आहे. आता सर्वप्रथम ज्यावेळेला पालक आणि मुलं ऍडमिशनसाठी चौकशी करण्यासाठी येतात, त्यावेळेला आम्हाला सर्वात पहिला प्रश्न विचारतात की हा कोर्स केल्यानंतर, ही डिग्री आम्ही घेतल्यानंतर आम्हाला नोकरी कशी मिळेल, आम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत. तर सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर जी KIT मध्ये BTech या नावानं मिळेल, ते घेतल्यानंतर विविध क्षेत्रात त्यांना नोकरी मिळू शकते. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये मिळू शकते नोकऱ्या, प्रायव्हेट सेक्टरमध्ये मिळू शकते, पब्लिक सेक्टरमध्ये मिळू शकते, रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेक्टरमध्ये मिळू शकते आणि एंटरप्रेन्योरशिप म्हणजे ते स्वतःचा व्यवसाय सुद्धा सुरू करू शकतात. तर त्याची माहिती आपण थोडक्यात बघू. आता गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आणि स्थानिक स्वराज्य संस्था या सर्व मध्ये वेगळ्या वेगळ्या पोझिशन्समध्ये आणि वेगळ्या वेगळ्या लेवल्समध्ये त्यांना नोकऱ्या मिळू शकतात. त्यानंतर प्रायव्हेट सेक्टरमध्ये वेगळ्या पद्धतीने जॉब मिळू शकतात. तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये म्हटल्यावरती एकतर ते कॉन्ट्रॅक्टिंग करू शकतात, कॉन्ट्रॅक्टरकडे जॉब करू शकतात, बिल्डर्स डेव्हलपमेंटमध्ये त्यांच्याकडे करू शकतात, वेगळ्या ज्या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत त्यांच्या करू शकतात. वेगळे जे मोठे कन्सल्टंट्स आहेत, स्ट्रक्चरल कन्सल्टंट असतील, आर्किटेक्चरल कन्सल्टंट असतील, अजून वेगळ्या प्रकारचे कन्सल्टंट्स असतात सिव्हिल इंजिनिअरिंग संबंधित, त्यांच्याकडे ते नोकरी करू शकतात. सिमेंट आणि स्टील मॅन्युफॅक्चरर्स जे आहेत, उत्पादक आहेत, त्यांच्याकडे करू शकतात. वेगवेगळे मोठे हल्ली RMC प्लॅन्ट्स आलेले आहेत, जॉब कुठल्या प्रकारचा मिळू शकतो यांच्याकडे. तर साईट इंजिनियर आहे, प्रोजेक्ट मॅनेजर आहे, प्लॅनिंग इंजिनिअरिंग आहे, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग आहे, एस्टिमेशन अँड व्हॅल्युअर्स आहेत, क्वांटिटी सर्वेअर आहेत. अशा प्रकारे वेगळ्या लेवल्सला वेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या त्यांना प्रायव्हेट सेक्टरमध्ये मिळू शकतात. त्याचबरोबर ज्यांना रिसर्च किंवा पुढील शिक्षणाची आवड आहे, ते पुढील शिक्षणासाठी जाऊ शकतात. मग ते MTech किंवा PhD जाऊ शकतात. त्याच्यामध्ये नोकरी जर म्हटली तर अकॅडमिक किंवा शैक्षणिक क्षेत्रात म्हटलं तर जे इंजिनिअरिंग कॉलेजेस आता आलेले आहेत किंवा मोठे IITs आहेत, NITs आहेत, त्यांच्याकडे सुद्धा ते ॲज ए टीचर म्हणून नोकरी करू शकतात किंवा सायंटिस्ट म्हणून वेगवेगळे रिसर्च लॅब्स आहेत, तिथं ते काम. पब्लिक सेक्टरच्या ज्या काही मोठ्या कंपनीज आहेत, म्हणजे गव्हर्नमेंट अंडरटेकिंग्स असतील किंवा प्रायव्हेट अंडरटेकिंग्स असतील, त्याच्यामध्ये त्यांना नोकऱ्या मिळू शकतात. फक्त त्यांना मात्र एक एंट्रन्स एक्झाम जी असते, गेट नावाची, ती त्यांना द्यावी लागते आणि त्याच्यातनं ONGC, NTPC, IOC, कोल इंडिया, सेल, गेल ह्या ज्या मोठ्या कंपनीज आहेत, भारत सरकार मार्फत सुद्धा आहेत किंवा प्रायव्हेट सेक्टर मधल्या सुद्धा आहेत, त्यांच्याकडे त्यांना नोकऱ्या मिळू शकतात. त्याचबरोबर एंटरप्रेन्योरशिप सेक्टर जो म्हटलेला आहे, जे मी सुरुवातीला सांगितलं, त्याच्यामध्ये ते स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात. याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग झाल्यानंतर जर थोडं इन्व्हेस्ट करायची जी तयारी असेल तर डेव्हलपिंग, कॉन्ट्रॅक्टिंग याच्यामध्ये ते जाऊ शकतात. मग ते गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये असेल म्हणजे PWD किंवा अशा पद्धतीचे जे कॉन्ट्रॅक्टिंग आहे त्यांच्याकडे जाऊ शकतात किंवा प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टिंग सुद्धा करू शकतात. आणि सर्वात गंमत म्हणजे जर एकही पैसा खर्च न करता जर आपल्या बुद्धी कौशल्यावरती जर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तो म्हणजे कन्सल्टिंग. तर कन्सल्टिंग म्हणजे आता जे स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग हे जे क्षेत्र आहे मुख्यतः,
हे ह्याच्यामध्ये मोडतं. म्हणजे तुम्ही स्ट्रक्चरल कन्सल्टंट होऊ शकता. त्यासाठी आता कॉलेजमध्ये जे आम्ही विविध अभ्यासक्रमाबरोबरच जे काही क्वालिटी एन्हान्समेंट प्रोग्राम्स रन करतो. म्हणजे याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या सॉफ्टवेअरचं ट्रेनिंग देतो. असे ट्रेनिंग जर त्यांनी वेळोवेळी त्यांच्या शैक्षणिक वर्षामध्ये जर घेतलं, तर कन्सल्टिंगच्या दृष्टीनं ते तयार होतात. त्यानंतर आमच्या डिपार्टमेंटने वेगळ्या क्षेत्रातील सिव्हिल इंजिनिअरिंगशी अर्थात संबंधित असलेले काही कंपनींशी आम्ही मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग केलेले आहेत, सामंजस्य करार केलेले आहेत. याच्यामध्ये एडीसीसी इन्फोकॅड नागपूर, जीआयएस कन्सल्टंट चेन्नई, क्रेडाई कोल्हापूर, धीरेंद्र ग्रुप ऑफ कंपनीज मुंबई, त्याच्यानंतर स्टारटेक आरएमसी कोल्हापूर, बीआयएम टेक्नॉलॉजीज ऑस्ट्रेलिया हा नुकताच हा करार करण्यात आलेला आहे जून महिन्यामध्ये. आणि याच बीएम टेक्नॉलॉजीज वरती आमच्या डिपार्टमेंटला जो आम्ही सामंजस्य करार केला बीएम टेक्नॉलॉजीज ऑस्ट्रेलिया बरोबर, आम्ही एक नवीन यूजीसी मान्यता प्राप्त डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्स आम्ही चालू करतोय. त्याला यूजीसीची नुकतीच मान्यता मिळालेली आहे. त्याच्यानंतर असोसिएट्स ऑफ आर्किटेक्ट्स अँड इंजिनियर्स कोल्हापूर यांच्यावर सुद्धा आमचा सामंजस्य करार केलेला आहे. तर या सामंजस्य कराराचा उपयोग काय, कशासाठी करतो आम्ही हे? तर हे जे वेगळ्या क्षेत्रातले चांगल्या ज्या कंपनीज आहेत त्यांच्यावर सामंजस्य करार केल्यामुळं मुलांना आम्ही ट्रेनिंग्स त्यांच्यामार्फत देऊ शकतो. वेगवेगळे वर्कशॉप इथं आम्ही आयोजित करतो. त्यांच्या जे रिसर्च त्यांचे जे प्रोजेक्ट्स असतात, रिसर्च प्रोजेक्ट फायनल इयरचे, ते त्यांच्यामार्फत होऊ शकतं. त्याच्याशिवाय जे कन्सल्टंट वेगळे जे असतात त्यांच्याकडे मुलं जाऊन इंटर्नशिपसाठी सुद्धा ते त्यांच्याकडे जाऊ शकतात. इथं ही काही छायाचित्र आहेत ज्याच्यामध्ये आम्ही जे काही एमओयूज जे केलेत त्या एमओयूजची ही छायाचित्र आहेत वेगळे. त्यानंतर गेल्या काही वर्षातले 3-4 वर्षातले प्लेसमेंटचे आणि हायर स्टडीजचे आणि ज्या मुलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केलाय त्या वर्षात त्यांचा आपण एक ओव्हरव्ह्यू घेऊया. तर 18-19 मध्ये 48 आमचं प्लेसमेंट होतं, 17-18 मध्ये ते 43 होतं आणि 16-17 मध्ये 46 होतं. त्याचबरोबर उच्च शिक्षणासाठी गेलेली जी मुलं आहेत ती अनुक्रमे 5, 15 आणि 12 आणि ज्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला आहे ती 3, 4 आणि 3 ही एक 2 वर्षातली माहिती असते. हेच जर आपण 3 ते 4 वर्षानंतर जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते. कारण सिव्हिल इंजिनिअरिंग ही कोर ब्रँच आहे, मूळ ब्रँच आहे. त्याच्यामुळं मुलं ज्या वेळेला शिक्षण घेऊन बाहेर पडतात सुरुवातीला असं वाटतं की पॅकेज कमी आहे, पण कोर इंजिनिअरिंग मध्ये जेव्हा शिक्षण घेतलं जातं तेव्हा जे पॅकेज सुरुवातीचं असतं ते कमी वाटतं, पण जसे जसे त्यांचा अनुभव वाढत जातो तसा त्यांचं पॅकेज किंवा त्यांचा जो स्केल्स आहेत पगाराचे जे आहेत पॅकेजेस ते वाढत जातात. हे आमचे काही रिक्रुटर्स आहेत जे आमच्याकडे येतात इथं आणि आमचे कॅम्पस प्लेसमेंट ज्यांच्या मार्फत होतात त्या काही मोठ्या कंपनीज आहेत. ही जी मोठी कंपनीज आहेत त्यांना मी इथं आमंत्रित करतो. इथे तर येऊन मुलांचे इंटरव्ह्यू घेतात, त्यांच्या ॲप्टिट्यूड टेस्ट घेतात आणि वेगळ्या चाचण्यामार्फत घेऊन त्यांना सिलेक्ट केलं जातं. आता सिव्हिल डिपार्टमेंट जर बघितलं तर आमच्या डिपार्टमेंटच्या ज्या स्ट्रेंथ्स आहेत त्या वेगळ्या स्वरूपात आहेत. त्याची आपण थोडक्यात माहिती बघूया. आमच्या डिपार्टमेंटमध्ये जे AICTE दिल्ली आहे त्यांच्या मार्फत आम्ही डिपार्टमेंटच्या कार्याचा अनुभव आणि त्यांची रिसर्च करण्याची क्षमता याच्यावरती AICTE जेव्हा आम्ही प्रपोजल्स सबमिट करतो त्याला मॉड्रॉप्स असं म्हणतात आणि आम्हाला ग्रँट्स मिळतात आणि त्या ग्रँट्स आम्ही वेगळ्या लॅबोरेटरीज मधल्या मशीन्सचं मॉडर्नायझेशन करण्याकरता आम्ही ते वापरतो, किंबहुना त्याच्यासाठीच ही स्कीम आहे, त्याला मॉड्रॉप्स असं म्हणतात. तर गेल्या काही वर्षापासून आम्हाला सातत्यानं या ग्रँट्स मिळत आलेले आहेत.
आमच्या ज्या काही फॅकल्टीज आहेत, आमचे जे शिक्षक आहेत आमच्या डिपार्टमेंटचे, त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला असं दिसून येईल की आमचे जवळजवळ 7 ते 8 शिक्षक हे जवळपास 30 वर्षांचे अनुभवी आहेत. आणखीन पुढचे पण शिक्षक जर तुम्ही बघितलात तर त्यांचा अनुभव सुद्धा 8 ते 10 वर्षाच्या मध्ये मोडतो. त्याच्यामुळं आमच्या डिपार्टमेंटची ही सर्वात मोठी स्ट्रेंथ आहे की आमची जी फॅकल्टी आहे ही सगळी अतिशय अनुभवी प्राध्यापक वर्ग आहे. आणि याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट जर तुम्ही पाहिली तर वेगळ्या वेगळ्या स्पेशलायझेशनचे ते आहेत. जे म्हणून आम्हाला वेगळे वेगळे आमच्याकडं सब ब्रँचेस जे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेले आहेत, त्या सगळ्यातले तज्ज्ञ प्राध्यापक आमच्याकडे आहेत. आता सुद्धा आमचे प्राध्यापक हे इंडस्ट्रीशी कनेक्टेड आहेत. ते आयदर स्ट्रक्चरल कन्सल्टंट असतील किंवा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कन्सल्टन्सीज करत असतील. त्यामुळं मुलांना जो अनुभव पासआउट झाल्यानंतर त्यांच्या फील्डमध्ये मिळणार आहे तो आम्ही आधीच त्यांना देऊ शकतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये मला मी जे आत्ताच म्हणालो वेगळ्या वेगळ्या डोमेन मधले वेगळ्या वेगळ्या स्पेशलायझेशनचे जे फॅकल्टीज मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे इथे आपल्याला बघायला मिळेल. डिपार्टमेंट मार्फत रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज सुद्धा भरपूर प्रमाणात सुरू असतात. वेगळे वेगळे पब्लिकेशन्स मध्ये त्यांचे शोध निबंध प्रसिद्ध होत असतात. वेगवेगळे पेपर्स त्यांचे पब्लिश होत असतात. वेगळ्या वेगळ्या लेवलला जे लोकांनी रेफर केलेले आहेत त्याचे जे सायटेशन झालेले आहेत ते सुद्धा याच्यामध्ये आपल्याला दिसतात. दुसरी सर्वात महत्वाची आणि जमेची बाजू आमच्या डिपार्टमेंटची म्हणजे आमच्या ज्या लॅबोरेटरीज आहेत, आमच्या ज्या प्रयोगशाळा आहेत त्या अतिशय अद्ययावत आहेत. त्यामुळं आणि प्राध्यापक वर्ग अनुभवी असल्यामुळं आणि त्या त्या क्षेत्रात निष्णात असल्यामुळं आमच्याकडं लोकल इंडस्ट्री, कन्स्ट्रक्शन सेक्टर, गव्हर्नमेंट सेक्टर आणि वेगळ्या वेगळ्या मोठ्या मोठ्या कंपनीजकडनं टेस्टिंगचे, प्रूफ रिडिंगचे असे वेगळे वेगळे कन्सल्टन्सीचे प्रोजेक्ट येत असतात. त्यामार्फत जी आम्ही कन्सल्टन्सी करतो त्याच्यातनं आम्ही कॉलेजला रेव्हेन्यू मिळवून देतो. त्यानंतर आमच्या डिपार्टमेंट मार्फत वेगळ्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीज त्या अरेंज केल्या जातात. ज्याच्यामध्ये ट्रेनिंग प्रोग्राम्स असतात, वेगळे वेगळे वर्कशॉप्स असतात. त्याच्यानंतर आमच्याकडे इस्रो IIRS आउटरीच प्रोग्राम यांचा एक डिस्टन्स एज्युकेशनचा आमच्याकडे प्रोग्राम चालू असतो. त्याच्यानंतर आम्ही स्टॅटप्रो नामक ऑटोडेस्क रेविट नावाचं सॉफ्टवेअर आहे, ई-टॅब्स नावाचं जे सॉफ्टवेअर आहे, मायक्रोसॉफ्ट प्रोजेक्ट असं नावाचं जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यावरती आम्ही त्यांना ट्रेनिंग देतो. त्याचं कारण असं की जेव्हा ते फील्डमध्ये नोकरीसाठी जातात किंबहुना आमच्याकडे जेव्हा प्लेसमेंटसाठी कंपनीज येतात त्यांची रिक्वायरमेंट अशी असते की त्यांना किमान 1 किंवा 2 सॉफ्टवेअर्स त्यांनी शिकलेले असले पाहिजे. ह्या ज्या काही आम्ही ट्रेनिंग प्रोग्राम्स आणि वर्कशॉप्स, सेमिनार्स आम्ही जे अरेंज करतो मुलांच्यासाठी ते त्यांना खूपच उपयुक्त ठरतात. आणि काही वर्षानंतर जेव्हा ते एक लेवलला पोहोचलेले असतात आणि जे परत जेव्हा ते आमच्या कॉलेजमध्ये परत आम्हाला भेटायला येतात त्यावेळी त्यांचा फीडबॅक अतिशय सुंदर असतो. हे काही फोटोग्राफ्स आहेत आमच्या डिपार्टमेंट मार्फत जे वेगळे वेगळे वर्कशॉप्स आम्ही घेतो. त्याच्यामध्ये मिशन मार्च आहे, त्याच्यानंतर हाय राईज बिल्डिंग वरती आम्ही एक वर्कशॉप घेतलं होतं, ट्रेनिंग प्रोग्राम घेतला होता. त्याप्रमाणे हे सर्व करत असताना आमच्या डिपार्टमेंटच्या वेगळ्या वेगळ्या लेवलच्या अचिव्हमेंट्स आहेत आणि आम्ही टेक्निकल काम तर करतोच पण त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपत आम्ही समाजासाठी सुद्धा जे काही करता येईल आमच्या स्कोपमध्ये जे आहे ते आम्ही सर्व करतो. डिपार्टमेंट मार्फत गणेश मूर्ती दान त्याचा एक कॅम्प राजाराम तलाव असेल किंवा रंकाळा असेल असं विविध ठिकाणी ते अरेंज केलेले असतात. त्यानंतर दुसरी गोष्ट जी आपल्या कोल्हापूरच्या अतिशय जिव्हाळ्याची आहे ती म्हणजे महालक्ष्मी मंदिराचा किरणोत्सव. तर त्या किरणोत्सवाच्या मार्गामध्ये येणाऱ्या अडथळ्यांचा अभ्यास आमचे तज्ज्ञ प्राध्यापक जाऊन
अतिशय बारकाईने त्याचा अभ्यास करून, त्याचा सर्व्हे करून, त्याच्यामध्ये जे काही अडथळे आलेले होते, त्या अडथळ्यांचा अभ्यास करून त्याचा एक रिपोर्ट हा कोल्हापूर महानगरपालिकेला आमच्या डिपार्टमेंट मार्फत आणि महाविद्यालयामार्फत देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर इथं वेगळे प्रोग्राम्स तुम्ही बघू शकता, जे वेगळ्या गावामध्ये जाऊन स्वामी मॅडम आहेत, वरुड सर आहेत, ते जाऊन रुरल डेव्हलपमेंटसाठी काम करत असतात. आमच्या कॉलेजमध्ये तुम्ही जर आलात तर तुम्हाला आमच्या डिपार्टमेंटच्या जवळच एक तळ पाहायला मिळेल, ज्याची जवळपास 6.5 लाख लिटर कॅपॅसिटी आहे. हे पावसाचं पाणी साठवून ते इथंच मुरवलं जातं आणि ते पाणी आमच्या विहिरींना जवळपास मार्च ते मे महिन्यापर्यंत पुरतं. वॉटरशेड मॅनेजमेंटचे प्रोजेक्ट्स स्वामी मॅडम आणि लावंगरे मॅडम, कट्टी सर यांच्या मार्फत घेतले जातात. आमच्या ज्या काही लॅबोरेटरीज आहेत त्याच्यामध्ये जवळपास 10 ते 11 आमच्याकडं अद्ययावत प्रयोगशाळा आहेत आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आमची इन्व्हेस्टमेंट आहे. जर आपण सर्व टोटल इन्व्हेस्टमेंट सगळ्या लॅब्सची बघितली, सगळ्या लॅबोरेटरीची बघितली, ती जवळपास 1,40,00,000 त्याच्यामध्ये आमची इन्व्हेस्टमेंट आहे. त्या काही आमच्या लॅबोरेटरीज आहेत. हे मटेरियल टेस्टिंग लॅबोरेटरीज आहे, ज्याच्यामध्ये आमचं सर्व मुलांचे कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीची आणि स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स असे वेगवेगळे प्रॅक्टिकल्स चालतात आणि त्याचबरोबर कन्सल्टन्सी सुद्धा मोठ्या प्रमाणात या लॅबोरेटरीजमध्ये आमची होते. ही अप्लाइड मेकॅनिक्स लॅबोरेटरी आहे, जी फर्स्ट इयरला पहिल्या वर्षाच्या पहिल्या सेमिस्टर किंवा दुसऱ्या सेमिस्टरमध्ये या लॅबोरेटरीमध्ये मुलं काम करतात. ही फ्लुइड मेकॅनिक्स लॅबोरेटरी आहे. ही जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग लॅबोरेटरी आहे, याच्यामध्ये मातीचं परीक्षण केलं जातं. या लॅबोरेटरी मार्फत सुद्धा आम्ही बऱ्याच तलावांची किंवा बऱ्याच इमारतींच्या पायांची लोड बेअरिंग कॅपॅसिटी आम्ही काढून देतो. हे ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग लॅबोरेटरी आहे, ज्याच्यामध्ये रोड्स संबंधीचं संशोधन होतं आणि कन्सल्टंट सुद्धा होतं. ही आमची सर्व्हिंग लॅबोरेटरी. ही आमची इंजिनिअरिंग जिओलॉजी आणि मॉडेल रूम आहे. ही आमची कॉम्प्युटर लॅबोरेटरी आहे. आमच्या 2 लॅबोरेटरीज आहेत. दोन्ही लॅबोरेटरीमध्ये शैक्षणिक त्यांचे प्रॅक्टिकल सुद्धा होतात, पण त्याचबरोबर त्यांचे जे प्रोजेक्ट्स जे असतात ते करण्यासाठी त्यांना वेगळा स्पेस इथं दिला जातो. ही आमची डिपार्टमेंटल लायब्ररी आहे, ज्याच्यामध्ये मुलांना विविध पुस्तकं, IAS कोर्स आणि त्याच्याशिवाय जे काही प्रत्येक वर्षी सेमिनार्स आम्ही घेतो आणि प्रोजेक्ट्स घेतो, त्याचे रिपोर्ट्स सुद्धा इथं मुलांच्या रेफरन्ससाठी ठेवलेले असतात. ही लॅबोरेटरी आमची मटेरियल टेस्टिंग जी मगाशी दाखवली होती, तीच लॅबोरेटरी ही जी आहे ही प्रोजेक्ट वर्कसाठी मुख्यतः वापरली जाते. याच्यामध्ये वेगवेगळे प्रॅक्टिकल सुद्धा होतात आणि त्याचबरोबर जी मुलं वेगवेगळे प्रोजेक्ट्स घेतात, ते प्रोजेक्ट्स ती मुलं इथं करतात. त्याच्यानंतर ही सर्वे लॅब आहे. ही लॅब सुद्धा मोठे प्रोजेक्ट्स आणि त्यांचे जे काही शैक्षणिक प्रॅक्टिकल्स असतात, सेकंड इयर, थर्ड इयर असेल किंवा आता GIS संबंधी जे असेल, ते सगळे प्रॅक्टिकल्स इथं होतात. मुलांना हँड्स ऑन ट्रेनिंग त्यांना आम्ही देतो, ज्याच्यामुळे मुलांची क्वालिटी एन्हान्स होते. त्याच्यामध्ये इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन IIRS आउटरीच प्रोग्राम आम्ही इथं रन करतो. GIS सॉफ्टवेअर्स आणि QGIS जे सॉफ्टवेअर आहे ते इथं शिकवलं जातं. ETABSचं इथं त्यांना ट्रेनिंग आणि वर्कशॉप त्यांचे घेतले जातात. ऑटोडेस्क रेव्हिटचे घेतले जातात. मायक्रोसॉफ्ट प्रोजेक्टचे घेतले जातात. स्टॅटप्रो नावाचं अजून एक जे सॉफ्टवेअर आहे त्याचे ट्रेनिंग इथे घेतले जातात. त्यानंतर वेगवेगळे जे टेक्निकल इव्हेंट्स मुलांच्या शैक्षणिक कार्याबरोबरच त्यांना थोडेसे को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज ज्याला म्हणतो, मॉडेल मेकिंग असेल किंवा क्यूब टेस्टिंग असेल, अशा प्रकारचे वेगवेगळ्या टेक्निकल कॉम्पिटिशन्स आम्ही अरेंज करतो डिपार्टमेंटमध्ये. आता इथे शिकत असताना त्यांच्या सिलेबसमध्ये सुद्धा आणखीन नवीन गोष्टी त्यांना दाखवण्यासाठी आम्ही त्यांच्या साईट व्हिजिट्स वेगळ्या वेळोवेळी अरेंज करत असतो. त्याच्यामध्ये
स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, बालेवाडी हे काही छायाचित्र आहेत. प्रत्येक सेमिस्टरला जवळजवळ प्रत्येक क्लासच्या 1-2 साईट व्हिजिट्स तर नक्कीच होतात. अशा प्रकारे आम्ही वेगळ्या ठिकाणी घेऊन जातो. हे वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे. हे इलेक्ट्रिकल रेझिस्टिव्हिटी मीटर टेस्ट आहे साईटवरती. प्रत्यक्ष बांधकाम जिथे चालू असतं त्यांच्या सिलेबसमध्ये जे स्ट्रक्चरल डिझाईन अँड ड्रॉइंग असा जो एक विषय आहे, पूर्ण बिल्डिंग ज्याच्यामध्ये डिझाईन करायची असते, त्याच्यामध्ये ही व्हिजिट आम्ही मोठ्या बांधकामावरती नेलेली असते. तिथं त्यांना प्रत्यक्ष स्टील कसं बांधतात, कसं उभं केलं जातात, त्याचे ड्रॉइंग्स कसे वाचायचे, हे सगळे त्यांना प्रत्यक्ष दाखवलं जातं. हे मेट्रोलॉजिकल स्टेशन कोल्हापूरचं आहे, तिथं नेलेली व्हिजिट. कणकवलीला सुद्धा तिथं काही असे दगडांचे फीचर्स आहेत ते दाखवण्यासाठी त्यांचे व्हिजिट्स जिओलॉजी या विषयासाठी आम्ही घेऊन जातो. आताच आपण आमच्या डिपार्टमेंटची सविस्तर माहिती घेतलेली आहे. आपणाला आमच्या डिपार्टमेंटला भेट द्यायची असेल किंवा अधिक माहिती हवी असल्यास आपण आमच्या डिपार्टमेंटला केव्हाही भेट देऊ शकता. धन्यवाद.